हम्पी हे केवळ एक पर्यटन स्थळ नव्हे, तर विजयनगर साम्राज्याची राजधानी, संस्कृतीचा संगम आणि शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. येथील राजवाडे, मंदिरे, दगडी रथ अशा प्रत्येक संरचना आपल्याला त्या युगाची गाथा सांगतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हम्पीमधील प्रमुख स्थळांची माहिती घेऊ, तसेच 2 दिवसात हम्पी कसे फिरावे हे सुद्धा पाहू. मुंबई व पुण्यावरून हॉस्पेट जंक्शनसाठी थेट ट्रेन उपलब्ध आहे. तेथून ऑटो किंवा गव्हर्नमेंट बसेसने आपण हम्पीपर्यंत पोहोचू शकतो. आपण छानसे फ्रेश झाल्यानंतर आता आपण हम्पीची सफर करणार आहोत. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला हम्पीमधील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच विजय विठ्ठल मंदिर येथून करणार आहोत. या मंदिराकडे जाताना आपणास चालत किंवा छोट्या इलेक्ट्रिकल वाहनानेच पोहोचता येते. वाटेत एक पुष्करणी लागते. दगडी खांबाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यास सुंदर पुष्करणी पाहता येते. प्रवेशद्वाराच्या खांबावर अतिशय सुंदर कोरीवकाम दिसते. रस्त्याच्या दुतर्फा असे अनेक उभे खांब दिसून येतात. हे ठिकाण म्हणजे तत्कालीन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. येथे धान्य, रेशीम कपडे व मौल्यवान रत्नांचा व्यापार होत असे. समोरच एक सुंदर गोपूर दिसते. हे विजय विठ्ठल मंदिराचे प्रवेशद्वार आहे. आत प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम भारतातील सर्वात प्रसिद्ध दगडी रथांपैकी एक रथ येथे पाहावयास मिळतो. सध्याच्या 50 रुपयाच्या चलनी नोटांवर याच रथाचा फोटो आहे. हा रथ भगवान विष्णूचे स्मारक गरुडाला समर्पित आहे असे बोलले जाते. रथासमोर 2 हत्ती असून ते मूळ शिल्प नसावे असे वाटते. चौथऱ्यावर 4 चाकांवर हा भव्य रथ साकारला आहे. या रथाच्या एका बाजूस विठ्ठलाची मूर्ती कोरली आहे, तर काही भागात तत्कालीन रंगसंगती आजही पाहावयास मिळते. दगडी रथाच्या अगदी समोर विठ्ठल मंदिर आहे. मंदिराच्या समोरच्या भागात महामंडप असून त्याला संगीत मंडप पण म्हणतात. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील खांब. या खांबांवर जर आघात केल्यास संगीताची ध्वनी तयार होतात. प्रत्येक खांबातून वेगवेगळा ध्वनी तयार होतो, म्हणून याला म्युझिकल पिलर असेही बोलतात. हे खांब एकाच दगडात कोरलेले आहेत. सध्या त्या खांबांवर आघात करण्यास सक्त मनाई आहे. त्याखाली ठेवलेल्या QR कोडवर जर स्कॅन केल्यास जसा तसा ध्वनी आजही आपल्याला ऐकण्यास मिळतो. मंदिराच्या चौथऱ्यावर अतिशय सुंदर कोरीवकाम पाहावयास मिळते. तसेच येथील खांबावर सुद्धा वेगवेगळ्या विषयांची कोरीवकामे पाहावयास मिळतात. मंदिराच्या परिसरात आणखीन दुसरे मंडपही पाहावयास मिळतात.
विठ्ठल मंदिरातून थोडे पुढे गेल्यानंतर एक उंच कमान लागते. याला राजतुला म्हणजेच किंग्स बॅलन्स असे म्हणतात. काही खास दिवशी याच ठिकाणी तराजू बांधून राजांची सुवर्ण तुला केली जात असे. ही तुला साधारणतः 15 फूट उंच असावी. तेथून पुढे गेल्यानंतर एक भव्य कमान होती, पण ती कसली होती कळाले नाही. हम्पीमध्ये असे अनेक बांधकामे आपणास पाहावयास मिळतात. त्यानंतर आपण भेट देतोय ते ठिकाण म्हणजे लोटस महाल. हा महाल 24 खांबांवर बांधला आहे. याचा आकार कमळाच्या फुलांसारखा असून रंगही गुलाबी आहे, म्हणून याला लोटस महल असे म्हणतात. त्यानंतर आपण भेट देतो ते ठिकाण म्हणजे एलिफंट स्टॅब्लेस म्हणजेच हत्तींची गुफा किंवा हत्ती महल असेही म्हणतात. विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली युगात हत्तींचा उपयोग युद्ध, परेड आणि शाही समारंभामध्ये होत असे. या हत्तींच्या देखभालीसाठी ही वास्तू बांधली होती. या वास्तूमध्ये 11 खांब असून वर अर्धवर्तुळाकार कमान असून त्यावर अर्धगोलाकार छत आहे. ही वास्तू एखाद्या महालासारखी असल्यामुळे याला हत्तींचा महल असेही बोलले जाते. त्यानंतर आपण भेट देतो ते हजार रामचंद्र मंदिरास. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले असून ते भगवान राम यांना समर्पित आहे. हे मंदिर त्याच्या भिंतींवर कोरलेल्या रामायणाच्या दृश्यामुळे व उत्कृष्ट शिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मंदिराला दगडातील महाकाव्य असेही म्हणतात. येथे 1000 रामांच्या मूर्तीरूपी रामायणातील प्रसंग असल्यामुळे हजारो रामांचे मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर कुशल कारागिरी व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हेमकूट टेकडीवरून सनसेट पाहून दिवसाच्या शेवटी आपण येथील सुप्रसिद्ध विरूपाक्ष मंदिराला भेट देतो. प्रवेशद्वाराचे गोपूर उंच व सुंदररित्या बनवले होते. या प्रवेशद्वाराच्या समोर तत्कालीन बाजारपेठांचे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळते. आत प्रवेश केल्यास डाव्या बाजूस 3 मुखे असलेला नंदी पाहावयास मिळतो.
मंदिर बरेचसे विस्तृत होते. त्यानंतर मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. समोरच्या नंदी मंडपात 3 वेगवेगळे नंदी पाहावयास मिळतात. कदाचित पूर्वी येथे तोच 3 मुखाचा नंदी ठेवला असावा. मंदिराच्या भिंतीवर तसेच सभामंडपात छानसे कोरीवकाम पाहता येते. छतावर 14व्या ते 16व्या शतकातील पेंटिंग्स आजही पाहता येतात. येथील खांबांवर सुबक कोरीवकाम दिसते. विरूपाक्ष मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित असून हे असे एकमेव मंदिर होते जिथे नियमित पूजा अर्चा चालते. याचे दर्शन घेऊन आम्ही आजचा पहिला दिवस इथं संपवला.